नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुल्फी। तर ही कुल्फी खाण्यात इतकी स्वादिष्ट झाली होती, तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कशी झाली होती। चला तर आता व्हिडिओ आपण स्टार्ट करूया। सगळ्यात आधी इकडे तुम्हाला सर्व सामान दाखवते। तर बघू शकता, आधी पिस्ता आहे, काजू आहेत, व मावा घेतला आहे, इलायची होती, बदाम होती आणि नॉर्मल मिल्क वापरलेलं आहे, नॉर्मल दूध, असं क्रीमचं वगैरे असं काही नाही। तर आता इकडे ना आपण सर्व ड्रायफ्रूट्सला मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तर बघू शकता, बदाम ॲड केले आहेत मी, आता इकडे काजू ॲड केले आहेत आणि पिस्ता ॲड केलेला आहे। तर याला काय करायचं आहे ना, बारीक करायचं आहे, म्हणजे इतकं बारीक नाही करायचं, नॉर्मल। आणि त्यानंतर तुम्हाला मी सर्व सामान दाखवते। इकडे इलायची पावडर घेतली होती, इलायची पावडर मी आधी साखरेत वाटून घेतले। हे ड्रायफ्रूट्स आहेत जे आता तुमच्यासमोर बारीक केले होते ते। त्यानंतर मी इकडे आहे ना आईस्क्रीमचे स्टिक्स वापरले आहेत, हे कुठेही तुम्हाला भेटेल स्टोअरमध्ये। आणि त्यानंतर इकडे आहे ना मी हा डीमार्टमधून मस्त आईस्क्रीमचं भांडं आणलं होतं, ते माझ्या मुलीसाठी। आणि बघू शकताय तुम्ही, आता इकडे एक साईडला मी मिल्क गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर ते चांगल्यापणे गरम होऊन द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला 30-40% म्हणजे मिल्क एकदम चांगलं उकळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, आता इकडे आहे ना ते मिल्क तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड केलं, केशर ॲड केलं आहे, थोडं पिवळंसर, म्हणजे चांगलं वाटतं आणि खाण्यात पण खूप स्वादिष्ट। आणि इकडे मी मावा ॲड केलेला आहे। स्लो ठेवायचा आहे आणि सर्व एकत्र करून घ्यायचं आहे चांगलंपणे। आणि त्यानंतर हे सर्व एकत्र झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे ड्रायफ्रूट्सची जी आपण पावडर बनवली होती ना, ती ॲड केली आहे। त्यानंतर मी इकडे त्याला ॲड केलं आहे इलायची पावडर, जी मी साखरेत वाटून घेतली होती। आणि मग तुम्हाला आवडेल तशी साखर तुम्ही ॲड करा, जसं मला आवडेल तसं मी ॲड केलं आहे। आणि त्यानंतर सर्व एकत्र झाल्यानंतर एकदम थंड होण्यास ठेवायचं आहे त्याला। तर तुम्ही इकडे बघू शकताय, मी मस्तपैकी थंड करून ठेवलं त्याला। आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये आईस्क्रीम माउल्डमध्ये टाकायचं आहे। तर बघा तुम्ही इकडे कसं टेक्स्चर, कलर्स आणि खूप छान होता खाण्यास, तुम्ही नक्की ट्राय करा। तर तुम्ही इकडे बघा, हे मी जे डीमार्टमधून आणले होते ना, त्याच्यामध्ये आता आपण सर्वात आधी ॲड करूया जे आपण बॅटर बनवलं आहे ना आईस्क्रीमचा, तो। तर मी अशा प्रकारे त्याच्यामध्ये सर्व आईस्क्रीमचं बॅटर ॲड करून घेते। तर तुम्ही बघू शकताय, हे ॲड झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आहे ना छोटे छोटे कप्स असतात ना चहाचे, ते वाल्यामध्ये मी ॲड करून घेतलं होतं। आणि अशा प्रकारे मी ओव्हरनाईट ठेवल्यानंतर आपले आईस्क्रीम रेडी होते। खाण्यात इतके स्वादिष्ट होते, तरी माझ्याकडे शब्दच नाही याच्याबद्दल। तुम्ही जरूर ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसे होते। चला तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर बाय बाय।